भारतीय बौद्ध महासभा आणि अशोक बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी। भारतीय बौद्ध महासभा आणि अशोक बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी किरोल विलेज येथील बहुसंख्य लोक आणि बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित होते। या जगाच्या पाठीवर करोडो लोकांच्या जनसमुदायानं जर एकाच व्यक्तीला आई आणि बाप मानण्याचं जर म्हटलेलं आहे आणि असं अतुलनीय कार्य जर कोणी केलं असेल ते बाबांनीच केलं असेल। आणि मला वाटतंय की ज्या विद्यार्थ्याला त्याचं विद्यार्थी दशेतलं शिक्षण म्हणजे नरक यातना होत्या, साध्या पाण्याच्या एका घोटासाठी तासनतास तिष्ठत उभं राहावं लागत होतं, अशा या विद्यार्थ्याचा त्याच्या शाळेतला पहिला दिवस 7 नोव्हेंबर 1900 साल होतं। तो आज आपल्या शासनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावं लागतं आणि हे कार्य बाबासाहेबांच्याच हातून घडलं आणि तो क्षण आमच्यासाठी महत्वाचा होता। आणि हे याच्यामुळे बाबासाहेब तर मोठे आहे आणि त्याच्यातून आम्हाला शिक्षणाची प्रेरणा भेटते। दिवस रात्र म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी राहिले। आज जगामध्ये जर भारताला जर ज्ञात झाला तर 2200 वर्षाचा इतिहास आहे जो लिखित आहे भारताचा, आणि जगाच्या बाबतीत गेलं तर जो 3000 वर्षाचा इतिहास हा ज्ञात आहे। पण ह्या एवढ्या मोठ्या 3000 वर्षाच्या कालखंडामध्ये जगाचं जे मुख्यालय आहे न्यूयॉर्क आपल्या पॅरिस जे युनेस्को ज्याला आपण बोलतो, या एवढ्या हजारो वर्षामध्ये एकाच महामानवाचा तिथं पुतळा पण आहे आणि एकाच महामानवाची जयंती साजरी केली जाते। असे हे बाबासाहेब आहे आणि याचं कर्तृत्व असंच अमर राहणार आहे। एवढंच मी बाबासाहेबांच्या प्रती बोलू शकतो। आत्ताच्या कालखंडामध्ये तो अतिशय गरजेचा आहे। हे सध्याचं युग आहे, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि यातून घेण्यासारखं महत्वाचं जी ते नवीन टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे। पण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये बघायला गेलं तर 2 GB डेटा हल्लीच्या तरुणाईचं जीवन उद्ध्वस्त करतोय। पण त्याच्यामध्ये प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात। आपण त्यातून चांगलं काय आणि वाईट काय हे घेतलं पाहिजे। आपण त्याच्यासाठी सक्षम असलं पाहिजे, आपली विचारधारा सक्षम असली पाहिजे। बाबासाहेबांनी जी स्वप्न दाखवली होती, शिकलं पण पाहिजे, संघटित झालं पाहिजे। पण हल्लीचा जो तरुणाई दिसते शिकते पण संघटित होताना दिसत नाहीये, स्ववलयांकित झालेले, सेल्फ ओरिएंटेड झालेले आहे। मी माझं कुटुंब, बाबासाहेबांनी जर कुटुंब पाहिलं असतं तर आज आम्हाला हे दिवस दिसलं नसते। आणि याच्यासाठी आपल्याला बाबासाहेबांना वाचलं पाहिजे आणि वाचन हे महत्वाचं आहे। म्हणून बाबासाहेबांचं ते वाक्य आहे, वाचाल तर वाचाल, हे अतिशय महत्वाचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ही आपल्या भारतातच साजरी होत नाही तर पुऱ्या जगामध्ये साजरी होते आणि ही अशीच साजरी होत राहणार आहे। याला कधी व्यत्यय येणार नाही आणि अजून जोमाने साजरी होईल। तर मी तसंच बोलू इच्छितो की आमच्या आंबेडकर जे आहे ते फक्त जय भीम वाल्याचे नाही, ते पुऱ्या जगाचे आंबेडकर आहेत ते, आणि त्यांची जयंती ही जोमाने साजरी होत राहणारच आहे, कधी थांबणार नाहीये। बाबासाहेबांचे एवढे विचार आहे। मी आज जवळजवळ 74 वर्ष मला झाली आणि बाबासाहेबांच्या चळवळीत मी अजून काम करतो। बाबासाहेबांची जयंती म्हटलं तर आमच्या इथले कार्यकर्ते जवळजवळ 2 महिने त्याच्यासाठी धावपळ करतात। बाबासाहेबांच्या गोष्टीसाठी सगळीकडे आम्ही धावत राहतो आणि ती जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो। आणि त्याच्यामध्ये आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या उद्देशानं कामं करायची प्रेरणा करतो आणि आमच्या नवीन जीवन मुलांना उद्याला आम्ही तोच धडा देऊ की बाबासाहेबांनी आम्हाला जे मार्ग दाखवल्यात त्याच चालीनं आम्ही चालणार आहोत। जय भीम। खरं तर सर्वांना सर्वप्रथम जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण विनम्र अभिवादन। आणि तुम्ही जो प्रश्न विचारता त्यानुसार मी काल आणि परवा 2 दिवस झाले मी बाबासाहेबांचे पिक्चर आणि त्यांच्यावरती थोडीशी पुस्तक वाचतोय। त्या पिक्चरमधून तर कळतं पण त्यांचा संघर्ष मुळात पुस्तकातनं कळतो, वाचन केल्यावरती कळतो की आज त्या माणसाने, त्या व्यक्तीने या देशातल्या सर्व अस्पृश्य जाती मिटवण्यासाठी किती कष्ट केले। ते स्वतः अस्पृश्य एक वकील स्वतः होते,
एका लंडनच्या लायब्ररीत पण त्यांना हीन दर्जाची वागणूक तिथे दिली जात होती. आणि एवढे कष्ट करून त्या माणसाने कधी कोणती तोंडात शिवी नाही काढली किंवा कोणता राग व्यक्त केला नाही. पण त्यांच्याकडे एक सगळ्यात महत्त्वाचं हत्यार होतं ते संयम. आणि त्या संयमाच्या जीवावर आणि त्यांच्या वाचनाच्या जीवावर त्यांनी आज इतका मोठं हे म्हणजे विश्वात जगात कुठलाच माणूस असा नसेल आणि 135 देशांमध्ये त्यांची ही जयंती साजरी केली जाते. आणि एकमेव अशी व्यक्ती आहे की ज्यांच्याकडे एवढ्या डिग्री आहेत आणि आजपर्यंत त्या डिग्रीपर्यंत कोणी म्हणजे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड पण एक वेळेस कोणतरी तोडेल, पण त्यांचा रेकॉर्ड तोडणं या जगात तरी अजूनपर्यंत कोणीच शक्य नाही. आणि त्यामुळे मलाही ते प्रेरित आहेत की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना किती बोलावं तितकं कमीच आहे. कारण त्यांचा इतिहास उलगडतच नाही, तो अजून मोठा म्हणजे खूप आतमध्ये खोलवर आहे. तो त्याच्यात दुःख आहे, त्यांच्यातला तो प्रयत्न आहे, त्यांच्यातले ते कष्ट आहेत. आणि सर्व कष्ट आज या जनतेला एक सुख देत आहेत. आणि ते सुख आज हे जेव्हा भोगतात, हे जे आपण बघतात कॅरेक्टर्स, कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी काही आहे, आज हे रिअल याच्यातला फरक आज मिटवून टाकलेला बाबासाहेबांनी. कालपर्यंत महिलांना चूल आणि मूल जिथे सांभाळायला लागत होतं, आज त्या महिला खांद्याला खांदा लावून आज याच विभागातल्या आमच्या महापौर ऋतुताई तावडे या महिला या मुंबईच्या पहिल्या महापौर झाल्या. हे देखील बाबासाहेबांचीच देण आहे. आणि दुसरं म्हणजे आज द्रौपदी मुर्मू असू द्या किंवा नासामध्ये गेलेल्या सुनीता विलियम्स असू द्या, या सगळ्या महिलांना आज प्रेरित करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या व्यतिरिक्त या जगामध्ये असा दुसरा कुठलाच कलम का बादशाह झाला नाही आणि होणारही नाही. सर्वप्रथम तर सर्वांना जय भीम. आज आपण जे काय बघतोय ते नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे. त्यांच्या काही गोष्टी मी सांगू इच्छितो की आज समाजामध्ये प्रत्येक हरलेला, थकलेला, खचलेला माणसासाठी ते प्रेरणास्थान आहेत. कारण जे काही प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत, शालेय शिक्षणामध्ये आपण पाहिलं की ते शाळेच्या बाहेर असताना शिकत होते. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा कॉलेजच्या डिग्र्या घेऊन आल्यात, मग ती कोलंबिया युनिव्हर्सिटी असो, ग्रेन्स युनिव्हर्सिटी असो, ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, अशी प्रख्यात अशा युनिव्हर्सिटीज असताना देखील जेव्हा ते भारतात आले आणि बडोदाच्या कॉलेजमध्ये जेव्हा ते प्रोफेसर म्हणून शिकवत होते, तेव्हा त्यांना पाण्याचा माठ, पाण्याचा ग्लास तोही लांब असायचा, फाईल्स फेकून दिल्या जात असायच्या त्यांच्या टेबलावरती. मग हा जो प्रसंग जो होता, जो कुठेतरी आपल्याला विषमता जी त्यांनी पाहिली होती ती कुठेतरी त्यांना नाहीशी करायची होती. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे संविधान दिलं आपल्याला, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि युनिटी ही प्रख्यात ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या त्यांनी त्याच्यामध्ये टाकल्या. मग त्यांच्यासोबत झालेला जो काय अन्याय होता तो कुणीही केला असावा, त्यांनी त्या अन्यायाला दूर ठेवलं आणि त्यांचा तो उदारपणा तो आपल्याला संविधानामध्ये दिसून आला. त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की महिलांना जे सक्षम करण्याचं जे त्यांनी कार्य केलेलं आहे ते कार्य इतकं अतुलनीय आहे की आज ज्या महिला आपल्याला दिसत आहेत ह्या वेशभूषामध्ये, ह्या फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहेत. आणि त्याच्यामुळे प्रत्येक महिला जेव्हा ही ती सकाळी उठते त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला, त्यांच्या फोटोला नतमस्तक ही झालीच पाहिजे. कारण आज जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच देण आहे. मग ती ब्राह्मण असो, ती क्षत्रिय असो, ती वैश्य असो, ती शूद्र असो, अतिशूद्र असो, कोणत्याही कॅटेगरीतली महिला असली तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे योगदान आहे, प्रेरणास्थान आहे, त्यांना नतमस्तक होणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आपल्याला सांगून गेलेले आहेत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्यांनी जे पुस्तकं लिहिलेली आहेत ती आपण वाचली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जल्लोषात तर आपण करतोच, पण त्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आचरणात आणल्या पाहिजेत, आपल्या व्यवहारामध्ये आणल्या पाहिजेत, आपल्या स्वभावामध्ये आणल्या पाहिजेत. तो विचार कुठपर्यंत नेला पाहिजे त्याचा विचार आपण केला पाहिजे. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे त्या योगदानाला मी ऋणी आहे. आज त्यांची कालच्या तारखेला 135वी जयंती झाली, त्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा, अभिनंदन करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आपल्याला पुढे कसे नेता येईल त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. खरं तर बाबासाहेबांचं संविधान हे देशाला खूप मोठं एक दान आहे, सर्वश्रेष्ठ दान बोलेल मी. त्यांच्यामुळे आज स्त्रिया सक्षम आहे, सुशिक्षित आहे आणि आज प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्यरत आहे. त्यामुळे मी बाबासाहेबांचे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करते. ह्या ठिकाणी आदर्श बाबासाहेबांचं असं बाबासाहेबांमुळे फक्त पूर्वीच्या स्त्रियांना चूल आणि मूल हे एवढंच माहीत होतं, पण आज
बाबासाहेबांमुळे एक डॉक्टर म्हणून मी एक ऍक्ट करत आहे आणि ते त्यांना सर्व समर्पित आहे. खूप खूप धन्यवाद करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे हक्क दिला, मतदानाचा हक्क दिला. मग परत आज किती लोक आहेत, लॉयर, शिक्षिका, डॉक्टर, मिनिस्टर, सगळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्याचमुळे मी इथे उभी आहे. जर ते नसते तर कदाचित हे शक्यच झालं नसतं. त्यांच्यामुळे ज्या स्त्रिया तोंडावर घुंगट घालून होत्या त्यांच्याचमुळे आज आपण इथे मोकळेपणे फिरतो. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आणि खूप खूप आभार. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं कितीही बोललं तरी कमीच आहे. कारण त्यांनी जो हाल अपेक्षा करून सहन करून त्यांनी जे शिक्षण घेतले, त्यांना आधी पाणी नव्हतं. आज आपल्याला शाळेत जातो तर पाणी आपण हाताने घेऊ शकतो. आधी आपल्याला म्हणजे असं गाडीमध्ये घ्यायला नव्हते तयार होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः विनंती करायची की मला घ्या, परंतु त्यांना कोणी घेत नव्हतं. परंतु आता आपल्याला तसं नाही आहे. आता आपल्याला व्हॅन आहे, बस आहे, आपल्याला सगळ्या सुविधा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेल्या आहेत. आणि मला खूप अभिमान आहे, मी जय भीम आहे. मी फक्त एवढंच बोलेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, वाचाल तर वाचाल. आणि म्हणून माझा तोच एक रोल आहे की शिका, संघटित आणि संघर्ष आम्ही करतच आहोत आणि असंच नेहमी करत राहू. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच महिलांना बाहेर पडून सगळे करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आम्ही खूप म्हणजे आभारी आहोत बाबासाहेबांचे की त्यांच्यामुळे आज स्त्री सगळीकडे कार्यरत आहे. ऍक्च्युली आम्ही आज ऍक्ट केलाय की बाबासाहेबांनी स्त्रियांना किती सक्षम केलंय शिक्षणाच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही ऍक्ट केला. हे आमच्या सावित्रीबाई फुले आहेत, स्वप्न सुंदरी, डॉक्टर्स आहे, शिक्षिका आहे, मी क्रिकेटर आहे, वकील आहे, एक राजकीय नेता म्हणून आहे. अशा आज आम्ही रोल करणार आहोत. कारण हे आम्हाला दिलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज हे संविधान आहे म्हणून आज आम्ही आहोत. आपला देश आहे संविधानामुळे. हो, बाबासाहेबांबद्दल काय सांगायचं ते तेवढंही जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. बाबासाहेबांनी आम्हाला समान अधिकार दिला आणि आपल्याला एक ब्रीदवाक्य दिलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांचा अजून एक महत्वाचा मुला म्हणजे वाचाल तर वाचाल. आपल्याला शिक्षण घेणं हे महत्वाचंच आहे आणि जेव्हा आपण शिक्षित होऊ तेव्हा आपली प्रगती होते. म्हणून सगळ्यांना, फक्त स्त्रियांना नाही तर सगळ्यांनाही वाचाल तर वाचाल. शिक्षण हे महत्वाचं आहे. तरी बाबासाहेबांनी बोललेलं, शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जो तो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.